जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे पृथ्वी ऑफिस चॅनलमध्ये. आपले 1K सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे आभार मानतो. तर आपले व्हिडिओ Instagram ट्रेंडिंग सॉन्गवर बनवत होतो, बनवणार आणि बनवत राहणार आहे. तर आपले नवीन-नवीन सॉन्ग किंवा तुम्हाला आवडत असेल ते सॉन्ग मला सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवतो. तर आपले व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करण्यास तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करा किंवा Instagramला मेसेज करा. रिप्लाय लगेच देईन. तर आपण अगोदर मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये देत नव्हतो, आता डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल देणार आहे. तर आपल्या व्हिडिओला सर्वांनी पूर्ण बघायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे. सर्वप्रथम सर्वांनी सबस्क्राईब करून घेऊन लाईक करायचं. तर आता आपण व्हिडिओला सुरू करूया. तुमको कह दो तो चांद तारों को तोड़ लाऊंगा मैं, इन हवाओं को इन घटाओं को मोड़ लाऊंगा मैं। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओचं मटेरियल अवेलेबल आहे टेलिग्रामला. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला सांगितले पोरांनी केले बऱ्यापैकी 10 ते 15 जण काय ते मेंबर झाले टेलिग्रामचे. तर लवकर लवकर 100-200 करून टाका. तिथे मटेरियल अवेलेबल होईल. तर प्रत्येकाला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे. तर प्रिव्हियस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच आपण व्हिडिओ नवीन-नवीन कंटेंटवर म्हणजे नवीन व्हिडिओवर नवीन कंटेंट व्हिडिओ बनवत असतो. तर हे गाणं इंस्टाग्राम ट्रेंडिंगला हाय हां, हां. इंस्टावर ट्रेंडला गाणं हे आहे. तर जरा गाणं एकदा ऐका तुम्ही. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला Instagramला फॉलो करून घ्या. Instagram आयडी देज देज म्हणतोय, लक्षात राहीना माझ्या. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये देऊन टाकणे Instagram आयडी. ती जरा जास्त एडिटिंग करायला लागली ना, त्यामुळे जरा 2-2, 3-3 व्हिडिओ बनल्यामुळे लक्षात येईना झाले. तरी गाणं ऐकून घ्या. तारों को तोड़ लाऊंगा मैं, इन हवाओं को इन घटाओं को मोड़ लाऊंगा ओके, गाणं कसं झालं दणका. तर बीट बाय बीट व्हिडिओ झाला आहे. बीट बाय बीटच होणार आहे. दुसरा काही विषय नाही. ओके. तर आता आपल्या व्हिडिओचा मेन म्हणजे आपण आता आपल्या व्हिडिओला मेन हे टाकूया बीटमार्क. ओके. तर मित्रांनो, बीटमार्क टाकायला तू काय करा, तुम्हाला सांगतो व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं. व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला जे गाणं आहे ते पहिला ॲड करून घ्या. आणि इथं काय होते इथे व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट करायचं ऑप्शन ते गाणं दाबलं. तर ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून टाकायचं. ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून टाकल्यानंतर इथे बीटमार्क पुढे येण्याची शक्यता आहे. तर बीटमार्क टाकण्यात 2 स्टेप आहेत. ऑटो जनरेट करा किंवा मॅन्युअली टाकू शकता. तर बीटमार्क कुठं कसं करायचं, बीटमार्क जास्त असणार ह्याला. माझ्याने 30 ते 35च्या वर असणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 याच्या त्याच्या 44 85 सत्तेचाळीस 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64. तर मित्रांनो, हायेस्ट बीटचा व्हिडिओ बनलेला आहे आत्ता पतूरचा. 64 बीट मार्क आत्ता तर कोणी टाकलेलं नसणार, टाकणार कोणाला जमणार पण नाही. तर तेव्हा पहिल्यांदा केले, म्हणजे मला वाटतं कॅपकट पहिल्यांदा केले आपण. कोण करणार पण नाही. 64 बीट टाकणं एवढं सोपं पण आहे भल्या बनला. आउट ऑफ माइंडचा विषय हा. तर सांगतो बीटमार्क बघा, अजून एकदा दाखवतो मला. जाऊ द्या, 2 मिनिटं नुसता बीटमार्क लावणार आहे मी. आज तुम्हाला बीटमार्क तुम्हाला दाखवतो 2 मिनिटासाठी बघ. बघू शकता बीटमार्क कसा आहे. 64 बीट मारत तुम्ही बघू शकता. 64 माझ्या अंदाजे इथं बघायला गेलं तर इथं काय 70-75 होऊ शकते. पण काय नाही, मी जरा जरा तुमच्यासाठी कमीत कमी किती बीट बसवायचं ते बघितलं. तरी 64 बीट टाकलं बघा. 64 बीट कसं टाकलं, बरोबर टाकलं. तर 64 बीट मी जमलं तर बघा. तर तुम्हाला अजून वाढवायचं वाढवू शकता ऑटो जनरेटवर. तर विषय फक्त बीटमार्कचा आहे. बीटमार्क बघा कसं आहे बघा. अख्खा 3 मिनिट लागू द्या, पण बीटमार्क बघून घ्यायला असतं. केव्हाही बीटमार्क असं अशा बरं बीटमार्क आहेत. समजलं का? आता पहिली गोष्ट काय, बीटमार्कची. बीटमार्क टाकून झाल्यानंतर काय करायचं, इथे पहिल्यांदा आता पहिल्या फोटोला इफेक्ट कोणता आहे बघा. तर पहिल्या फोटोला इफेक्ट कोणता आहे बघा. पहिल्या फोटोला इफेक्ट कोणता आहे बघा. चार वेळा एकच वाक्य म्हणते. पहिल्या फोटोला इफेक्ट आहे कँडी इफेक्ट. नंतर इथं कँडी इफेक्ट आहे. इथं मग कँडी इफेक्ट आहे. इथं मग कँडी इफेक्ट आहे. आणि इथं आहे डायनॅमिक इफेक्ट. सेकंड आहे कँडीज इफेक्ट.
कॅन्डी इफेक्ट आहे इथं कॅन्डीच आहे कॅन्डी इफेक्ट. ते तुम्ही चेंज पण करू शकता बरं इथे चेंज करू शकता तुम्ही कोणताही इफेक्ट घेऊ शकता तुम्ही लगेच पडल्यावर भाई असा पाहिजे. ट्रेज अँड डिस्प्ले घेऊन ही बाद दिसणार कारण ट्रेज अँड डिस्प्ले भेटली तिथं वाटर पडा ठिकाणी कॅन्डी इफेक्ट आहे इथं मग कॅन्डी इफेक्ट आहे. ओके त्यानंतर इथं पण कॅन्डी इफेक्टच आहे. नंतर इथं डायनॅमिक इफेक्ट सेकंड आहे. तर तुम्हाला कळतं मित्रांनो कुठून डायनॅमिक इफेक्ट टाकला बा मी इथनं जे चालू केलं आहे इथनं तर आपण शेवटपर्यंत 2 मिनिट पहिल्या मिनिटापासून पहिल्या सेकंदापासून 0 सेकंदापासून ते 2 सेकंदापासून नुसता आपण टाकलाय कोणता डायनॅमिक इफेक्ट सेकंड. तर डायनॅमिक इफेक्ट सेकंड म्हणतो पॉपन कॅन्डी पॉपन कॅन्डी इफेक्ट टाकलाय तिथनं इथं बरं समजलं. पॉपन कॅन्डी इफेक्ट टाकलं तिथं आता इथं कोणत्या बा इथं आहे डायनॅमिक इफेक्ट सेकंड 2 सेकंदा बरोबर पहिल्या डॉटपाशी 2 सेकंदा बरोबर पहिल्या डॉटपाशी झाले काय म्हणते ते 2 सेकंदा पहिल्या डॉटपाशी झाला टाकला डायनॅमिक इफेक्ट सेकंड. ओके त्यानंतर काय विषय तर इथं आता इथं पण त्योच आहे तो डबल चालू करा म्हणजे तिथनं आता डबल खेळ करायची याचा. तर डायनॅमिक इफेक्ट सेकंड का मी तुम्हाला काय सांगाल की गोष्ट समजून कारण इथं चुकलाय तुम्ही व्हिडिओ पूर्ण चुकताय तर इथं चुकू नका. अजून अशा 3 स्टेप आहेत त्या 3 स्टेपला चुकला की मी व्हिडिओमध्ये काहीच नाही बा सांगतो पहिली गोष्ट. तर वरून का सांगाल तुम्ही इथं चुकू नका म्हणून ते एवढं कोण लक्ष देत नाही मी का देतो तुम्हाला एडिटिंग जमली पाहिजे पण परफेक्ट समजलं का. आता इथं या प्रत्येक क्लिपला 7-8 फूटसाठी 2-2 मिनटं का वाया घालवली तुम्हाला कळण्यासाठी कारण मला पटापट सांगता येत होतं तुम्हाला समजण्यासाठी करावं लागलं. तर आता इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे ओके आणि इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. इथं कॅन्डी इफेक्ट पडला इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. नंतर इथं पण कॅन्डी इफेक्टच आहे. इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. नंतर इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. नंतर इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. तर इथं पण कॅन्डी इफेक्टच आहे. ओके आता इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. कॅन्डी म्हणजे डायनॅमिक सेकंड. तर तुम्हाला कळतं मी काय काय कॉम्बिनेशन केले. तुम्हाला इथनं चुकला ना तुम्ही बघा ही काय इथं इथं तेवढा चेंजेबल करा बाहेर काही नाही इथं मग इथं डायनॅमिक सेकंड पडला की इथं पण पॉपन कॅन्डी इफेक्ट चालू होतो इथनं इथनं चाललेलं कुठं संपणार आहे बरोबर 4 सेकंद अगोदर कारण पॉपन कॅन्डी इफेक्ट असं आहे की ते पाटापट पडण्याची मी शक्यता असते. काय अवघड जात नाही पॉपन कॅन्डी इफेक्ट बरं का. चुका तर होणार नाही तुम्हाला माहिती त्या इफेक्टमध्ये बाकी आजच कुठल्या इफेक्टमध्ये मी चुका करा पण इथं करू नका इथं बिटमध्ये चुकलं की सगळ्या विषय चुकणार. तर बिट बाय बिट लक्षात ठेवा बिट बाय बिट इफेक्ट टाका. तर एक तर बीट इकडे तिकडे झालं की मग खेळ झाला तुमच्या व्हिडिओ. ओके समजून घ्या का समजावलं मी तुम्हाला 3 तास 10 ते 15 मिनिट झालं तुम्हाला ह्याच्यावर सांगावली मी समजलं फक्त इथं लक्ष द्या एवढं लक्ष झालं ना बाकी सगळं इझी आहे. इथं तेवढा किचकट पार्ट आहे ओके. त्यानंतर इथं कोणता आहे बघा इथं आता डायनॅमिक इफेक्ट सेकंड तिथं डायनॅमिक इफेक्ट सेकंड टाका किंवा इथं कोणता पण टाका तुमच्या मर्जीचा अवेलेबल आहे इथं किती बाउंडशी बी टाकू शकता. नंतर इथं वेवन अप्लिमेंट आहे 3D कार्ड पण आहे तर तुम्ही इथं कोणता बी टाका. आता इथं डबल येता कुठलं झालं कॅन्डी इफेक्ट तर कॅन्डी इफेक्ट इथं पडला नंतर इथं पडला कॅन्डी इफेक्ट ओके. तर इथं पण कॅन्डीच इफेक्ट आहे कॅन्डी म्हणजे कॅन्डी इफेक्ट बघा आता इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे ओके समजलं. इथं पण कॅन्डी इफेक्ट पडल्यानंतर इथं डायनॅमिक इफेक्ट सेकंड आहे. तर तुम्हाला इथं एक नोटीस केला असेल मी इथनं एक एवढं टाकलं तर इथं का टाकला मग इथे 4 फूट झालं तिथं का ही डायनॅमिक इफेक्ट सेकंड टाकला तर इथे मॅच झाल्या म्हणून टाकला इथे मॅच झालं की संपला विषय मॅच बाय मॅच होतो मी बनवत असतोय बाकी काय विषय नाही. नंतर इथं कोणता आहे बघा आता आपण व्हिडिओचा मेन पण अजून 21 मिनिटं अजून 21 सेकंद व्हिडिओ राहिलाय आता फक्त ही झालाय. आता इथे कोणता आहे इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. नंतर इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे ओके. इथनं ही पण कॅन्डी इथं पण कॅन्डी इफेक्टच आहे. नंतर इथं पण कॅन्डी इफेक्टच आहे. नंतर इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. त्यानंतर इथं पण कॅन्डी इफेक्टच आहे. त्यानंतर कॅन्डी इफेक्टच आहे. इथे जरा चेंज आहे इथं पेंडुलम 1 घेतलं ओके. त्यानंतर इथं पण कॅन्डी इफेक्टच आहे. नंतर इथं पण कॅन्डी इफेक्टच आहे ओके. आणि इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. कुठनं चालू झालं कॅन्डी इफेक्ट आपला बघा इथं पहिला संपलं नाही इथं पहिलं संपलं आपलं आहे ना. जो दुसरा इथनं कॅन्डी इफेक्ट का चालू केला कारण इथं मला वाटते मॅच होणार हीच इफेक्ट आहे शेवटबद्दल आणि किंवा ही नसला मग ब्लर व्हर्टिकल इफेक्ट आहे ते टाकलं ते चालतंय बरं का. आता सांगतोय त्याचा काय विषय होणार नाही. कुठं का आता इथनं मला वाटते वा इथं नंतर इथनं मग चालू होते तोच इफेक्ट बरं का. एवढं इथं लक्ष द्या कारण मग पहिल्यापासून इथनं चालू होतं ना बघा इथनं खेळ चालू होतं या व्हिडिओचा इथनं ते इथपर्यंत एक इफेक्ट टाका नंतर इथं चेंज करा. इथनं जे चालू केला तर मग इथं थोडा चेंज करा ओके. पण इथनं जे टाकताय ते इथं टाका मग ही काय इथं बाकी सगळी इझी आहे बघा ही सगळी इझी आहे तुमच्यासाठी.
इथं सगळं इझी आहे. नंतर इथं हे झाल्यानंतर काय विषय नाही. ओके, अशा प्रकारे आहे. समजलं का? ओके. इथं जरा लक्ष द्या. इथं लक्ष दिल्यानंतर तुमचं सगळं होणार आहे. समजलं? एवढं थोडं इथं तेवढं लक्ष द्या. 1 2 3 4 1 2 3 4 अशा बरं इफेक्ट आहेत. समजलं? हो इथं 1 2 3 4 1 2 1 2 3 4 समजलं? इथं जरा चेंज आहे. ते मला किती इफेक्ट टाकले किती टाकले समजून घ्या. इथं तीच इफेक्ट इथं सत्य आहे. समजलं? त्यानंतर आपल्या व्हिडिओचा मेन पार्ट कोणता येतो माहिती आहे का? ओके, ट्रेच अँड डिस्पर्ट. नंतर इथं आहे कॅन्डी इफेक्ट. नंतर पान राईट, पान लेफ्ट आहे. ओके, नंतर इथं आहे वेव ॲप्लिकेशन काय तर आहे. नंतर इथं बायसेट 1 आहे. इथं आहे डायनॅमिक इफेक्ट सेकंड आणि इथं आहे कॅन्डी इफेक्ट आणि इथं आहे ट्रेच अँड डिस्पर्ट. तर मी तुम्हाला कळलं का हा व्हिडिओ एवढा अवघड आहे आणि किचकट पार्ट आहे ना? अवघड मी काहीच नाही. ज्यानं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याला व्हिडिओ जमला परफेक्ट. तर आपल्या व्हिडिओमध्ये कोणतेही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्ट इन्स्टाला मेसेज करा किंवा टेलिग्रामला ऑन ऑन द स्पॉट किंवा मेसेज करा, तेव्हा रिप्लाय देण्यात येईल. समजलं का? कधी मला मेसेज करा एनी टाईम. तर आपल्या व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय श्री मित्रांनो. त्यानंतर आपल्या व्हिडिओचा मेन पार्ट कोणता येतो माहिती आहे का? ओके, ट्रेच अँड डिस्पर्ट. नंतर इथं आहे कॅन्डी इफेक्ट. नंतर पान राईट, पान लेफ्ट आहे. ओके, नंतर इथं आहे वेव ॲप्लिकेशन काय तर आहे. नंतर इथं बायसेट 1